दरम्यान डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये नातेवाईक संतप्त झाल्याचं पाहायला मिळते आणि अजून सुद्धा शवविच्छेदन केलं जात नसल्याने नातेवाईक संतप्त झालेले आहेत। अनेक संबंधितांना फक्त निलंबन नाही तर कठोर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय। आता त्यांचे चुलते आपल्या सोबत आहेत बोलण्याकरता आपण त्यांच्यासोबत बोलूयात। काय सांगाल, एकूणच अजूनही पोस्टमार्टम या ठिकाणी झालेलं नाहीये, कितीतरी वेळ उलटून गेलाय, काय नक्की म्हणणं आहे तुमचं? तर आमचं अगोदरच आमच्या पुतणीवर बनाचे चिखल उडाले आणि आम्ही 3 वाजता फलटण येथे शासकीय दवाखान्यामध्ये रुग्णालयात आलो। तिथे पोलीस होते, त्यांनी म्हणले तिथली त्यांची प्रक्रिया त्यांनी केली, ते म्हणले आता होईल मग होईल। त्यांनी तिथं आम्हाला 7-8 वाजवले जागेवर। मग तिथून त्यांनी PM करण्यासाठी सातारला फोन केला इथल्या सिव्हिल हॉस्पिटलला, तर ते म्हणले आम्ही आल्यानंतर इथं करून देतो लगेच PM। तर आम्हाला तिथून त्यांनी पोलीस स्टेशनने त्यांचा एक माणूस देऊन सातारला पाठवलं। इथं पाठवलं तर आता यायला मग यायला डॉक्टर एक आम्हाला 3-4 तास उलटून गेले, तर अजून डॉक्टर कोणाचाच रिस्पॉन्स भेटा नाही गेला PM करण्यासाठी, कुणीच अजून इथं आलेलं नाही। अगोदर तिला मरणाचा छळ करून तिने आत्महत्या केली, अजून मेल्यानंतरही बस त्या बॉडीचे छळ होत असेल तर बॉडी मला ताब्यात घ्यायची नाही। माझा न्याय बहिणीला मिळूपर्यंत मी बॉडी ताब्यात घेणार नाही। तुम्ही खूप आक्रमक आहात, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आरोप होत आहेत, जे त्यांनी लिहून ठेवलं होतं, खासदार कोण आहेत असं काही नाव तुम्हाला स्पेसिफिक कळालंय का? नाही, नाव नाही कळालेलं मला, फक्त नाव लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये नाव टाकलेलं फक्त खासदार ते असं काहीतरी नाव आहे। बाकी नाव काय हातावर जे नाव लिहिलेत ते आरोपीचे नाव ते हातावर लिहिलेले आहेत ना, त्याला काय ते आरोपी अटक झाल्याशिवाय सस्पेंड केले म्हणून आम्हाला म्हणतात। सस्पेंडचा काय उपयोग आम्हाला? आमच्या बहिणीला न्याय भेटला पाहिजे, तिचा जीव गेला, जीव त्याचाच वापस आम्हाला सस्पेंड करून त्यांना जीव वापस देत असला तर सस्पेंड करा। मला न्याय भेटला पाहिजे, त्याला कठोर कारवाई झाल्याची बॉडी ताब्यात घेणार नाही मी। याच्या आधी घरी त्यांनी काय सांगितलं होतं का की असा दबाव होता किंवा असा त्रास दिला जायचा अशा पद्धतीने? तिनं घरी इथून पाठीमाग काहीच आम्हाला कळून दिलं नाही। तिनं फक्त वारंवार छळ होते, तक्रार होते असं तिने लिहून ठेवलं। तिच्या असे नोट आहे 4-5 पानाची, आणि ती नोट ती फक्त सांगायची तिच्या दुसरी बहिणी तिची मेडिकल डॉक्टर आहे, तिला सांगायची मला असं छळ होतो ते छळ होतं, ती आम्हाला फक्त तिकडून सांगायची तशी। तर आम्ही म्हटलं की जाऊ द्या, ड्युटीमध्ये असतो, त्रास देतच असते, त्रास असतो, त्रासाला पुढं जात असते, आम्ही तिला समजून सांगायचं, पण आम्हाला माहिती इतके टोकाचे पाऊल गेले म्हणून ती आकर्षित तिला टोकाचे पाऊल घ्यावं लागले। आत्ताचं म्हणणं काय आहे तुमचं? आताचं म्हणणं माझं स्पष्ट म्हणणं आहे, आता माझ्या बहिणीवर अगोदर छळ झाला, आता छळ होतो, मी बॉडी मला न्याय भेटल्याशिवाय मी बॉडी ताब्यात घेणार नाही, कसलीच घेणार नाही, आणि स्पष्ट सांगतोय मी बॉडीला हाती लावणार नाही। हां, हे नातेवाईक आपण संतप्त झालेलो खरं तर पाहायला मिळतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्याय मिळाल्याशिवाय बॉडी ताब्यात घेणार नाही असं नातेवाईकांचं म्हणणं आहे। इथलं थोडंसं वातावरण चिघळल्याचं एकूणच आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन तुषार जाधव सह मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा। सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आणि आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेने सुसाईड नोट लिहिलेली होती। यामध्ये PSI गोपाल बदने यांच्यावरती महिला डॉक्टरने आरोप केलेला आहे। बदनेने आपल्यावरती 4 वेळा अत्याचार केल्याचा आरोप या तरुणीनं केलाय। तसंच प्रशांत बनकर या पोलिसांना सुद्धा आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोप केलेला आहे। या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिनं सांगितलेलं आहे। आपल्या हातावरती या महिला डॉक्टरने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे आणि या फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा गंभीर दखल घेतली आहे। त्यांनी तातडीने दोन्ही संबंधित पोलिसांच्या निलंबनाचे आदेश दिले।